मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील फाउंटन नाका ते गायमुख दरम्यान रस्त्यावरती पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय। या खड्ड्यामुळे वाहनांची गती मंदावल्यानं फाउंटन नाका ते गायमुख पर्यंत लांब लचक वाहनांच्या रांगा लागलेल्या असून वाहन चालकांना तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागतंय। घटनास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। बघूयात। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फाउंटन नाका ते गायमुख या रस्त्यापर्यंत प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे। आपण जर बघितलं तर या शेजारी जर बघितलं तर प्रचंड खड्डे या महामार्गावर दिसून येत आहे आणि या खड्ड्यातून जे हेवी व्हेकल आहेत तर त्यांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते, गाड्या स्लो होत आहेत आणि त्याचा फटका कुठेतरी वाहतूक कोंडीवर होतो आहे। प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना जो आहे 1 महिन्यापासून या येथील वाहन चालकांना करावा लागतं। आपण जर बघितलं तर ही वाहतूक कोंडीचा फटका जो आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ससूनगर येथपर्यंत पडलेला आहे। या ठिकाणी ही जो गुजरातहून येणारा जो लेन आहे ही पूर्णपणे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेली आहे। प्रचंड वाहतूक कोंडी आहे। ही वाहतूक कोंडी आजची नाही आहे, या मागील 1 महिन्यापासून जेव्हापासून पावसाचा जोरदार हाहाकार होता आणि या पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली होती आणि त्यानंतर हे प्रचंड खड्डे हे पडले होते। आजही बघितलं तर या ठिकाणी फाउंटन ते गायमुख आणि त्यानंतर मुंबई अहमदाबाद येथील ससूनगर ते घोडबंदर जो फाउंटन नाका या ठिकाणी ही जी लेन आहे या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना या वाहन चालकांना करावा लागतो। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। आता बातमी आहे गुंगी गुडियावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांची। महाराष्ट्र काँग्रेसनं उपमुख्यमंत्री